पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण कायम राहणार, तर यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोल्यामध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट. विदर्भात पावसाचा येलो अलर्ट. पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता. मुंबईत पावसाची 19 जूनपर्यंत विश्रांती. पुढील 5 दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण नाही. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. कासा, उर्से, चिंचणी, डहाणू परिसरात दमदार पाऊस. सांगली जिल्ह्यातील तासगावात ढगफुटी सदृश पाऊस. मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी. नद्यांना पूर, रस्त्यांवर पाणीच पाणी. पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या फोंडाघाट आणि करूळ घाटात दाट धुक्यामुळे वाहनांचा वेग मंदावला. सोलापुरातल्या कुरनूर धरण क्षेत्रात तुफान पाऊस. सोलापुरात आतापर्यंत 180 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे बळीराजा सुखावला. नाशिक शहरात मुसळधार पाऊस. पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांवर पाणी साचलं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी. बंड गार्डन, विधान भवन परिसरात जोरदार पाऊस. कल्याण डोंबिवलीत काल दिवसभर झालेल्या पावसाचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याला फटका. दुर्गाडी किल्ल्याचा काही भाग कोसळला. रत्नागिरी अणुस्कुरा घाटातील वाहतूक 18 तासानंतर एका बाजूने सुरू. दुचाकीसोबत 4 चाकी गाड्याही सोडल्या. दरड कोसळल्यानं बंद झाली होती वाहतूक. पालघरमध्ये भात पेरणीला सुरुवात. समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतीच्या कामांना वेग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.